नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. कांद्याला भाव मिळण्यासाठी समृद्धी महामार्गावर पहिलंच आंदोलन. अंबादास दानवेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात. 20 ते 25 आंदोलन करणाऱ्या लोकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, तो अन्याय कमी झाला पाहिजे. सगळ्या आमदार खासदारांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं. शेतकऱ्यांशी बोलून त्यांचं म्हणणं समजून घेऊन पुढचे निर्णय घेऊ, रोहित पवारांचं वक्तव्य. भोंदू अशोक खराची पोलीस कोठडी आज संपणार. खरातला आज सिन्नर न्यायालयात हजर करणार. ईडीकडून सर्व आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार, सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणुकीची घोषणा. 16 जागांसाठी 18 जूनला मतदान. आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी विधान परिषदेच्या रिक्त जागा भरणार. मनोज जरांगेंच्या बैठकीनंतर झालेल्या टीकेला गंगाधर काळकुट्टेंचं प्रत्युत्तर. शिंदेंचे मंत्री आले मग आंदोलन सुरू झालं, अशा प्रकारचं वक्तव्य चुकीचं. हा लढा मनोज दादांच्या त्यागातून उभा राहिला. मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांचं टीकेला उत्तर. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या अटकेत असलेल्या मनीषा मांढरेंचं होणार निलंबन. मॉडर्न कॉलेज प्रशासनाकडून मांढरेंवर निलंबनाची कारवाई. कृषी मंत्र्यांच्या इंदापुरात खडकवासल्याच्या पाण्यावरून शेतकरी आक्रमक. पुणे सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन. हजारो शेतकरी पाण्यासाठी रस्त्यावर उतरले. भिवंडीत राज्यस्तरीय शासकीय पाणी पुरवठा कंत्राटदार संघटनेचं पहिलं महाअधिवेशन संपन्न. रखडलेली काम पूर्ण करून शासनानं त्वरित निधी देण्याची मागणी. निधी न दिल्यास आंदोलनाचा इशारा. चंद्रपुरात कुंटणखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धाड. हॉटेलमध्ये बापलेकच चालवायचे कुंटणखाना. पोलिसांनी केली 2 पीडितांची सुटका. पोलिसांकडून बाप अटकेत, मात्र मुलगा फरार. हिंगोलीत शेतकऱ्यांसमोर पाण्याचा गंभीर प्रश्न. शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर बोरवेलकडे कल. सुट्ट्यांच्या हंगामात कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं. कोकण कन्या एक्सप्रेससह अनेक गाड्या उशिरानं. प्रवाशांमधून रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.